guys, in today's video we will discuss about the histaminic receptor and their distribution in the body. We will already discuss about the histamine की हिस्टामाइनचा रोल काय आहे, कशा प्रकारे ते फंक्शन करतं, कशा प्रकारे ते रिलीज होतं, या सगळ्या टॉपिक वरती आपलं डिस्कस करून झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे हिस्टामाइन आहे कुठल्या रिसेप्टरला बाउंड होतो त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. वी नो हिस्टामाइन हा काय करतो की जे काही ॲलर्जिक रिॲक्शन आहे, रिस्पॉन्स आहे, ती रिस्पॉन्स आपल्या बॉडीमध्ये शो करतो. ठीक आहे, बट जोपर्यंत हा हिस्टामाइन त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही तोपर्यंत तो त्याची ऍक्टिव्हिटी शो करू शकत नाही. सो हिस्टामाइनचा स्टडी झाल्यानंतर हिस्टामाइनचे जे रिसेप्टर्स आहे जिथे आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होतो त्याचा स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला रिसेप्टर माहिती झालंय, हिस्टामाइन माहिती झालंय. जेव्हा या दोघांचं फंक्शन आपल्याला माहिती असणार तेव्हा कुठे आपण यावरती ऍक्ट होणारे ड्रग्स बद्दल स्टडी करू शकणार. ओके, सो हिस्टामिनिक रिसेप्टरचं स्टडी करणं हे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्लस एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा हा जो टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारलं जातं की राईट अ नोट ऑन हिस्टामिनिक रिसेप्टर अँड देअर डिस्ट्रीब्युशन इन द बॉडी. ओके, सो हे सगळ्या गोष्टी आज आपल्याला महत्त्वाचं. सो ओव्हरऑल आजचा हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि मोस्ट ऑफ द मार्क्स याच्या व्हिडिओमध्ये डिपेंड आहे. सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल हिस्टामिनिकचे जे रिसेप्टर्स आहे म्हणजे हे फॉर एक्झाम्पल हा रिसेप्टर आहे जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि हा हिस्टामाइन आहे इथे हा जाऊन बाउंड होतो. सो हे जे हिस्टामाइनचे रिसेप्टर्स आहे ते कुठल्या कॅटेगरीचे आहे, कुठल्या फॅमिलीचे आहे, तर ते जी कपल प्रोटीन रिसेप्टर या कॅटेगरीचे आहे. आपल्याला माहिती आहे रिसेप्टरचे वेरियस असे फॅमिलीज असतील, त्यामधलीच एक फॅमिली दॅट इज जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टर ही कोणाची आहे तर आपल्या हिस्टामिनिकची आहे. देन हिस्टामाइन रिसेप्टरचे किती क्लासेस आहे तर टोटल 4 क्लासेस आहे या रिसेप्टरचे. H1, H2, H3 आणि H4. हे अगदी इझिली आहे, इझिली तुम्ही आठवण ठेवू शकता. बट इथे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर हे जे हिस्टामिनिक रिसेप्टर आहे दॅट इज H1, H2, H3 आणि H4 यांचं लोकेशन आपल्या बॉडीमध्ये कुठे आहे आणि त्या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये हे कुठल्या प्रकारचं फंक्शन शो करतात ते आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट कॅटेगरी आहे दॅट इज H1 रिसेप्टर. याचं लोकेशन कुठे आहे तर याचं लोकेशन आहे स्मूथ मसल, एंडोथेलियल सेल आणि नर्व्स ह्या 3 रिजनमध्ये जास्तीत जास्त हा H1 रिसेप्टर प्रेझेंट असतो. स्मूथ मसल आपल्याला माहिती आहे की ओव्हरऑल बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, नर्व्स माहिती आहे की ओव्हरऑल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहे आणि ऑब्व्हियसली एंडोथेलियल सेल सुद्धा ओव्हरऑल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट झाली आहे. सो ओव्हरऑल H1 रिसेप्टर हा कंप्लीट बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याच्या पर्टिक्युलर लोकेशनवरती तो त्याचा ऍक्शन शो करतो. नाव ह्या पर्टिक्युलर रिसेप्टरवरती जेव्हा आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होतो तेव्हा तो काय नेमका रिस्पॉन्स शो करतो. फर्स्ट थिंग, जेव्हा तो स्मूथ मसल वरती जाऊन बाउंड होतो तर तो स्मूथ मसलचे जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे त्याला इन्क्रीज करतो. सेकंड थिंग, जेव्हा हा एंडोथेलियल सेलमध्ये प्रेझेंट असतो तेव्हा एंडोथेलियल सेलची जी काही परमॅबिलिटी आहे ते परमॅबिलिटीला हा इन्क्रीज करतो. थर्ड थिंग, जेव्हा हा नर्व्स मध्ये प्रेझेंट असतो, नर्व्स मध्ये जेव्हा हिस्टामाइन जाऊन बाउंड होतं त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला तेव्हा हा जे सेन्सरी नर्व्स असतात त्याला स्टिम्युलेट करतात. वी ऑलरेडी नो की नर्व्सचे वेगवेगळे टाइप्स असतात, सेन्सरी, मोटर, मिक्स. सो हे जे काही सेन्सरी टाइप्सचे असतात त्याला हा स्टिम्युलेट करतो. ओके, सो H1 कॅटेगरी ही आपल्याला क्लिअर. सेकंड कॅटेगरी दॅट इज H2 रिसेप्टर. H2 रिसेप्टर फक्त आणि फक्त एकाच लोकेशनमध्ये प्रेझेंट आहे दॅट इज स्टमक लायनिंग. वी नो स्टमकमध्ये वेरियस असे लायनिंग्स प्रेझेंट असतात. ह्या लायनिंग्सवरती आपला हा H2 रिसेप्टर अटॅच होतो. मग ह्या H2 रिसेप्टरचं नेमकं फंक्शन काय तर वी नो स्टमकमध्ये काय रेग्युलेट होतं तर हायड्रोक्लोरिक ऍसिड दॅट इज HCl रेग्युलेट होतो. सो HCl रेग्युलेट करायचं फंक्शन हा आपला H2 रिसेप्टर. थर्ड रिसेप्टर दॅट इज H3 रिसेप्टर. H3 रिसेप्टरचं लोकेशन कुठे आहे तर H3 रिसेप्टर हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये स्पेशली जिथे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात तिथे प्रेझेंट असतो. मग सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये हा जो H3 रिसेप्टर आहे याचं काय फंक्शन आहे तर H3 रिसेप्टर हा जो काही न्यूरोट्रान्समीटर आहे याच्या रिलीज साठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. न्यूरोट्रान्समीटरचं जे काही रिलीज आहे ते रेग्युलेट कोण करतं तर आपला H3 रिसेप्टर रेग्युलेट करतो. सो जर H3 रिसेप्टरवरती जर काही मॉड्युलेशन केले तर वेरियस असे सायकोसिक डिसऑर्डर आहे ज्यावरती आपण ट्रीटमेंट काढू शकतो. ओके, सो दिस इज द रोल ऑफ अवर H3 रिसेप्टर. नाउ H4 रिसेप्टर. H4 रिसेप्टरचं लोकेशन काय तर H4 रिसेप्टर इज प्रेझेंट ऑन अ नर्व्ह, इट प्रेझेंट ऑन अ पेरिफेरल ब्लड स्प्लेन, इट प्रेझेंट ऑन अ नर्व्ह
इट ऑल्सो प्रेझेंट ऑन अ लंग्स, GIT अँड लिव्हर. सो व्हेरियस पार्ट्स मध्ये हा आपला H4 रिसेप्टर प्रेझेंट असतो. नाउ द फंक्शन ऑफ अवर H4 रिसेप्टर. नाउ द फंक्शन ऑफ अवर H4 रिसेप्टर. H4 रिसेप्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लॉमेशन अँड ॲलर्जिक रिएक्शन. ओके, सो जेवढी काही ॲलर्जिक रिएक्शन आहे ते कोण देतात, तर हा आपला H4 रिसेप्टर. सो गाईज, इन्फॉर्मेशन जर हेल्पफुल वाटली असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन, बाय बाय.